चर्चा आहे की उद्धव ठाकरेंच्या गटाला शिंदे गटाचे 20 आमदार आहेत. आमचे शिवसेनेचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचा एकही आमदार उभाटाच्या संपर्कात नाही. आम्ही कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे आहोत, बाळासाहेबांच्या विचाराचे आहोत. उभाटा काँग्रेस सोबत गेलेली, आम्ही काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत. आमची शिवसेना पक्ष आहे आणि आम्ही त्या पक्षावर सगळे आमदार लढणार आहोत. एकही आमदार आमचा इकडे तिकडे होत नाही. दुसरा मुद्दा एक उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे, कसं पाहता? आमच्या त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्याकडनं. एक महत्वाचा प्रश्न शरद पवार संदर्भात अमित शहा बोलले होते की भारतातील राजकारणातले सगळ्यात मोठे सागर जे कोणी असतं भ्रष्टाचाराचे तर ते शरद पवार आहेत. तुम्ही कसं पाहताय? आता खरं तर पवार साहेबांना कोणी समजून घेऊ शकत नाही. आजपर्यंत पवार साहेबांचं राजकारण पण कोणाला कळलेलं नाही आणि ते आमच्यापेक्षा इतके मोठे की आम्ही त्यांच्यावर न बोललेलं बरं. भाऊ, असा प्रश्न आहे की आता बजेट घोषित झालाय आणि विरोधक असा आरोप करतोय की महाराष्ट्राला काही मिळालं नाही, हे मुख्यमंत्र्यांची नामुष्की. महाराष्ट्राला काय मिळून राहिलं आणि महाराष्ट्र जनतेला काय देऊन राहिला हे उभा देश पाहून राहिलेला आहे. त्याच्यामुळे कोणाच्या आरोपाला आम्ही काही त्याच्यात तथ्य मानत नाही. पण जे काही देशामध्ये सगळ्यात जास्त राज्याला मिळते हे सगळ्यांना माहित आहे. तो एक प्रश्न शरद पवार म्हणतात की मला माझ्या बोटावरती विश्वास आहे, माझं बोट मी कोणाच्या हातात देत नाही. कारण की नरेंद्र मोदी म्हटले होते की शरद पवारांचं बोट धरून राजकारणात जातो. काय बोलले? नरेंद्र मोदी म्हटले होते यापूर्वी की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो. त्यावर शरद पवार म्हणतात की मला माझ्या बोटावरती विश्वास आहे, मी माझं बोट कोणाच्या हातात देत नाही. नाही, ती त्यांची परिपक्वता आहे आणि त्यांचा राजकारणाचा तो भाग आहे. आणि पवार साहेब कोणाच्या डोक्यावर हात ठेवतील, कोणाच्या हातात बोट देतील, आशीर्वाद कोणा तिसऱ्या ठेवतील हे कोणी सांगू शकत नाही. त्यांचे राजकारणाचे खेळ ती त्यांनाच माहित असतात. जागा वाटपाचा काय फॉर्म लोक आले? आम्ही 110च्या पुढे आहोत. किती 110.